नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, वाहन चालकांसाठी वाहतूक विभागानं एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. लायसन्सशी जोडलेला मोबाईल नंबर जर अद्ययावत नसेल तर दंडाची नोटीस, चलन, नूतनीकरणाची माहिती किंवा इतर शासकीय संदेश तुम्हाला वेळेवर मिळणार नाहीत. त्यामुळे सर्व वाहन चालकांनी शक्य तितक्या लवकर आपल्या ड्रायव्हिंग लायसन्सशी सध्याचा चालू मोबाईल नंबर जोडणं हे आवश्यक आहे. ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित सर्व सूचना या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरती पाठवल्या जातात. मोबाईल नंबर जर बदललेला असेल, बंद असेल किंवा चुकीचा असेल तर कुठलाही संदेश तुम्हाला मिळत नाही. अनेक राज्यांमध्ये लायसन्स नूतनीकरण उशिरा झाल्यानं लायसन्स निलंबित झाल्याची प्रकरणं देखील समोर आली आहेत. त्यामुळे मोबाईल नंबर अपडेट न केल्यास थेट दंडात्मक कारवाईचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. चलन, दंड, लायसन्स, नूतनीकरणाची तारीख, अर्जाची स्थिती अशा महत्त्वाच्या सूचना SMS द्वारे दिल्या जातात. मोबाईल नंबर अपडेट झाल्यास या सर्व बाबी तुम्हाला वेळेवर समजतात आणि अनावश्यक त्रास तुम्हाला टाळता येतो. त्यामुळे वाहतूक विभागानं मोबाईल नंबर अपडेट करण्यावरती आता भर दिलेला आहे. मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी करण्यात आली. यासाठी तुम्हाला कुठल्याही RTO कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही. सर्वप्रथम परिवहन.gov.in या वेबसाईटवरती तुम्ही जा. ही वेबसाईट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा आपल्या राज्याच्या परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटला देखील तुम्ही व्हिजिट करू शकता. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स सर्व्हिसेस या ऑप्शनवरती जाऊन तुम्ही अपडेट मोबाईल नंबर हा पर्याय निवडा. आवश्यक माहिती भरल्यानंतर OTPद्वारे पडताळणी करा. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अपडेट झाल्याची पावती तुम्ही जतन करून ठेवा. घरातील ज्येष्ठ नागरिकांचा मोबाईल नंबर अनेकदा बदललेला किंवा बंद असतो. अशावेळी त्यांना महत्त्वाच्या सूचना मिळत नाहीत. त्यामुळे त्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्सशी मोबाईल नंबर जोडलेला आहे की नाही हे एकदा तपासून घ्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ड्रायव्हिंग लायसन्स धारकांसाठी हा RTOने एक महत्त्वाचा इशारा दिलेला आहे. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.